आज आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं आज 5वा दिवस आंदोलनाचा होता, ठिय्या आंदोलनाचा। आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्यातील पहिली मागणी एक अशी, आज कारवाईचं त्याने आमच्या मागणीनुसार RRCची कारवाईचा सुनावणी झाली आणि ते निकालावर ठेवलेला आहे। तो निकाल 4 ते 8 दिवसात लागेल। त्या सर्व कारखान्यांच्यावर RRC कारवाई करणार असल्याचं त्यांनी आता आम्हाला सांगितलेलं आहे। दुसरा मुद्दा जो होता वजन काट्याच्या भरारी पथकामध्ये नवीन अधिकारी नेमून त्यांच्यासोबत पोलीस खातं सुद्धा देण्याचा, इंजिनियरांना बोलवून ते करणाऱ्या त्यांचा समावेश करून त्याचाही निर्णय आता आम्हाला त्यांनी लेखी दिलेला आहे। त्यानंतर जो क्रमपाळीचा आहे, खुशालीच्या नावाखाली जे खंडी जात्या क्रमपाळी करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे। एकही कारखाना पाळत नव्हता। क्रमपाळी सुद्धा पत्रक त्यांनी प्रत्येक गावाच्या बोर्डावर लावायचं सक्तीचा आदेश आता त्यांनी काढलेला आहे सगळ्या कारखान्यांना। चौथा जो मुद्दा आहे आमचा महत्वाचा, रिकव्हरी चोरी जी होते, दर 15 रिपोर्ट सादर करायचा असतो कारखान्याने ऑडिटरांच्या मार्फत। त्यात व्याजाचा रकाना आजपर्यंत भरलेला नाही। त्या सर्व ऑडिटरांच्यावर कारवाई करायसाठी त्यांनी आता पत्र काढलेलं आहे आणि इथून पुढे दर 15 रिपोर्टमध्ये व्याजाचा रकाना भरला जाईल असं त्यांनी आम्हाला आता सांगितलेलं आहे। आणखीन एक, साखर आयुक्तांच्या सोबत त्याने बैठक लावायचा आता लेखी पत्र आम्हाला द्यायला लागलेलं आहे। जे मुद्दे साखर आयुक्तांच्या अखत्यारीत आहेत त्यासोबत सर्व संघटनांच्या प्रतिनिधीची साखर आयुक्तांसोबत येत्या 8 ते 10 दिवसामध्ये बैठक लावतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं।